नाही, ह्या वेळेस कुचे साहेबच. नाही, जरांगे फॅक्टरचा परिणाम. नाही, जरांगे फॅक्टरी आरक्षणाचा मुद्दा कोणत्याही सरकार आलं तर आरक्षण तर घेणारच नाही. आपल्याकडे जे आहे त्याला चांगला भाव द्या. मग तुमची लाडकी बहीण काय 6,000 कोणाला लागते हो साहेब? शेतीला भाव पाहिजे, फक्त कापसाला भाव पाहिजे. दुसरं 6,000 काही घेणं नाही लोकांना. 6,000 हाताने घ्यायचे आणि दुसरे हाताने गॅसचे भाव वाढून द्यायचे. तरी शिंदे साहेब करतील याच्यावर काहीतरी. नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. मंडळी, आपण आज आहोत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर या विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी या दोन ह्याच्यामध्ये प्रबळ अशी लढत होते. याशिवाय काही अपक्षही या मतदारसंघात आहेत. इथल्या काही मतदारांशी आपण आज बातचीत करणार आहोत आणि त्यांची मतं आणि एकंदरीत या मतदारसंघात काय वातावरण आहे याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. दादा, आपलं काय नाव? आम्ही सचिन सावंत. बरं, सावंत सर, काय करता तुम्ही? आमचा व्यवसाय. तुम्हाला एक मतदार म्हणून याच्यामध्ये काय वातावरण वाटतं? कुणाच्या बाजूने? सध्याच्या वातावरणात आता गुपित मतदान आहे. म्हणजे लोक आता असे झालेले आहे की बोलून तर दाखवणार नाही, पण करून तर दाखवणार आहे. बरोबर आहे. पण एक वातावरण काय वाटतं? वातावरण आघाडी की महायुती? नाही, महाविकास नाही, आघाडी बी नाही. आता लोक बरोबर टायमावर बरोबर करून दाखवणार आहे. वर कोणाचं सरकार येईल यंदा असंच राहणार आहे सरकार. असंच जास्त व्हॅल्यू या अपक्षाला राहणार आहे. अपक्षाला म्हणजे महायुती येणार आहे. फडणवीसांचं नाही, फडणवीसाचं तर नावच घेऊ नका तुम्ही. कारण नाही, जिकडं जरांगे पाटील तिकडं सरकार. जरांगे फॅक्टर. बस जरांगे फॅक्टर. बरोबर, हो, थँक्यू. काय नाव आहे आपलं? भाऊसाहेब गुलाबराव साबळे, वालसाडावर गाव. बरं, साबळे साहेब, काय वाटतं वातावरण या मतदारसंघात? चांगलं आहे वातावरण. कुणाच्या बाजूने? नारायण कुचे साहेब. प्रचार जोरदार चालू. प्रचार जोरदार, रनिंग आमदार आहे. बरं, महाविकास आघाडीचे उमेदवार चौधरी. बबलू थोडं कमजोर, म्हणजे कमी आहे. हे चांगलं आहे बबलू आपलं नारायण कुचे साहेब. वरी कोणाच सरकार येईल वाटतं यंदा? तर पब्लिक आता लाडकी बहीण योजना सुरू, शासनानं भरपूर कामं केली. एकनाथ मुख्य साहेबांना भरपूर आपले लोकांपर्यंत कामं आहे. सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव नाराज पण. हा, शेतकरी म्हणजे नाराज आहेच ना. शेतकऱ्याचा विषय काय, त्याच्यामुळे वरती सरकार, त्याच्यामुळे कोणाचं आहे आता ते आपण काही इतकं म्हणजे सांगू शकत. काय वाटतं तुम्हाला मतदार कोणाचं यायला पाहिजे? अजून आता जनतेचे आता म्हणजे जनतेत काय करू शकते, जनतेचं काय आपण एवढं म्हणजे पूर्ण मार्गदर्शन आपण सांगू शकणार नाही एवढं. नमस्कार, आपल्यासोबत एक मतदार आणि तरुण आहेत या मतदारसंघातले. काय नाव आहे आपलं? किरण पंडित. किरण भाऊ, काय वाटतं या मतदारसंघात कुणाचं वातावरण? बबलू चौधरीचं खूपच वातावरण चालू आहे इकडं. कशामुळे? बबलू चौधरी सर्वसामान्य माणूस आहे. 18 वर्षापासून इकडं लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच धावून येणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे यावेळेस जनतेचा कल बबलू शेटकडेच आहे. बरं, पण या मतदारसंघात कुचे यांनी कामं केली नाहीत का? काय कुचे यांनी कामं केलीच नाही. आता कोणताही लोकप्रतिनिधी म्हणलं थोडंफार कामं करावंच लागत असते, पण त्या बाबतीमध्ये एवढं विशेष काही कामं कुचेची काही दिसत नाही इकडं. बरं, त्यामुळे सगळ्याच सर्वसामान्य शेतकरी लोकांचा बबलू शेटवर जास्त विश्वास आहे. बरं, महाविकास आघाडीनं देखील जाहीरनामा काढलेला आहे. त्यात शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्ती आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5 योजना आहेत. महायुतीनं देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी किंवा जाहीरनामा केलेला आहे प्रसिद्ध. कुणाचा चांगला वाटतं? एकंदरीत सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये आणले त्यांनी. तेलाचे भाव त्या दिवशी 40 रुपयानं वाढले. सर्वसामान्य गरीब कुटुंबातले लोक, जे शेतमजूर हे कामाला जाणारे लोक आहे, दररोज यायला खर्च पण न परवडणार आहे. बरं, त्यामुळे वरती कोणाचं सरकार आहे? वरती तर आता सध्या याचं सरकार आहे महायुतीचं केंद्रात का. यावेळेस तर महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे होतं, कारण की मागच्या काळात मागचे मुख्यमंत्री जे होते उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली, कर्जमुक्ती केली आणि त्यांच्या जाहीरनाम्यात 4 गोष्टी जरा व्यवस्थित आहे. आपलं नाव काय? सुरेश फरकाडे. बरं, फरकाडे सर, ह्या मतदारसंघामध्ये कुणाचं वातावरण आहे असं आपल्याला वाटतं? हे कुचे साहेबाचं. बरं, कुचे साहेबांच्या म्हणजे कशामुळे, म्हणजे त्यांच्या बाजूनं का वातावरण आहे? कामाचे विशेष त्यांचं. बरं, काय कोणते कामं केले? काय 4-5? त्यांनी म्हणजे रोडचे कामं, परत गावोगावी जे सभामंडप झालेत, तर आतापर्यंत आम्हाला कोणतेही यानं दिलेलं नाही, आमदारांना दिलं नाही. आता कुचे साहेब आल्यापासून आम्हाला मिळायला लागले. बरं, मराठा आरक्षणाचा प्रश्न पण या मतदारसंघात जरांगेमुळे गाजलेला आहे. त्यावेळेला देखील आपण लोकसभेच्या वेळेला पाहिलं की या मतदारसंघातून कौल हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाला होता लोकसभेला. यावेळेला काय होईल? जरांगे फॅक्टरी आरक्षणाचा मुद्दा कोणत्याही सरकार आलं तर आरक्षण तर घेणारच नाही. दीदी, काय नाव आहे तुझं? शुभांगी फरकाडे. बरं, आता महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी मोफत बस या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे, त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला? ही योजना एकदम बेस्ट आहे.
आणि मोफत शिक्षणाचा देखील राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे. उच्च शिक्षण देखील महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी मोफत आहे. तर ह्याच्याबद्दल काय म्हणशील, म्हणजे काय प्रतिक्रिया आहे तुझी? शिक्षण मोफत आहे पण मुलींना फ्रीडम नाही आहे. परत बाहेर फिरायला पण बाहेरच्या लोकांच्या नजरा पण चांगल्या नाही आहे. त्याच्यासाठी शासनाने काही नियम काढले पाहिजे. काका काय करता तुम्ही? शेती. नाव काय आपलं? दत्तात्रय बंडू फरकाडे. किती आहे शेती तुम्हाला? 15 एकर. बरं, परवडते का शेती आजच्या काळात? परवडती पण या कपाशीला याला भाव नाही थोडा. बरं, आणि इथे शासन चांगलं आहे. चांगलं आहे, भाव नाही म्हणताय तुम्ही? नाही भावाचं नाही पण इथे शासन चांगलं आहे. बरं, आणि पुढचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी काम केलेलं नाही या मतदारसंघात? काहीच नाही, त्याला माहीत बी नाही, ते परदेशी ते. बरं बरं, आणि हे जे आता मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं जे वातावरण होतं ते विधानसभेला पण तसंच राहील वाटतं का तुम्हाला? नाही तसं नाही राहू शकत. जरांगे फॅक्टर चालेल की नाही? नाही म्हणजे नाही त्यानं उमेदवार उभे केले असं चाललं असतं, पण त्याने उभेच नाही केलं ना. बरं, पण ते जर म्हटले आता महाविकास आघाडीला मतदान त्याच्या म्हणण्यावर थोडी करणार कोणी. निश्चितच. हां. बरं, आता काही योजना पण आणलेल्या आहेत शासनाने. आता काँग्रेस 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार आहे. त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? नाही काँग्रेस देऊ शकत नाही, इतकं 50 वर्षात दिलं नाही ना, आणि आता देणार नाही. आता हे शासन आल्यापासून पोखरा योजना चालू केली, शेततळे दिले, शेडनेट दिले. अनुदान मिळालं का तुम्हाला? अनुदान सगळं मिळालं की. बरं, ह्याच्यामुळं सुखी समाधानी आमचं गावात तपोवन. बरं, वर कुणाचं सरकार येईल वाटते यंदा राज्यात? युती शासन. युती सरकारच. तुमच्या मतदारसंघाच्या जवळ असणारे रावसाहेब दानवे देखील लोकसभेला पडले होते. नाही ते कारण अलग होतं लोकसभेचं. ताई, आपल्याला काय वाटतं की या मतदारसंघात कोण निवडून येईल? असं वाटतं कोचे साहेब येतील. बरं, का बरं? म्हणजे त्यांनी कामं चांगले देखील केले. आणि एक असं सांगणं इच्छा नाही का तेलाचे सोयाबीनचे त्याचे भाव जरा म्हणजे तेलाचे तर कमी करावं, सोयाबीन कापूस आहे त्याचे भाव पण चांगले वाढवा असं इच्छा आहे. फार कमी भाव आहे. कमी भाव आहे, काहीच पुरत नाही आहे सोयाबीन. आमची 3 एकर सोयाबीन आहे तर काहीच भाव नाही त्या सोयाबीनला. काही 3839 अशीच गेली नुसती. बरं, हां. कापसाला काय 6.5 आहे का 6 आहे ते माहिती नाही काय देते ते. कापसाचा खर्चच फार जास्त. खर्च भरपूर आहे. बयाला वेचायला जर लागलं तर 70 रुपये धडा बाया म्हणायला आता सध्या. लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे का, असं काय वाटतं? राहिली पाहिजे. नाही राहिली तर चालती ती. काहून का आपल्याकडं जे आहे त्याला चांगला भाव द्या. मग तुमची लाडकी बहीण काय? लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेत का? हो, मिळाली. बरं, योजनेबद्दल काय म्हणा? शासनाला कंटिन्यू करावी शासनाने की बंद केली पाहिजे? सगळ्या शेती मालाला सगळ्याला भाव दिला पाहिजे. ते बी चालू ठेवलं पाहिजे. लाडक्या बहिणीचं सगळं स्वस्त केलं पाहिजे. किराणा सामान. कोणता? सुरेश फरकाडे. बरं, आता या मतदारसंघात किंवा तुम्हाला काय वाटतं या सरकारनं ज्या काही योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी, बस म्हणजे अर्ध तिकीटे बसला, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आहे, ह्या योजना चांगल्या आहेत का? योजना चांगल्या आहे पण सरकार चांगलं आहे पण मग महागाईलाही ना. बरं, महागाई नाही पाहिजे इतकी. आपल्या 1,500 रुपये महिना देऊ राहिले पण आपल्याच नवऱ्या कोण 3,000 रुपये पैसे काढू राहिले आणखी शिल्लक. शासनानं 7,000 रुपये दिलेत एका टप्प्यात निवडणुकीपूर्वी. दिले ना 7,000 दिले पण आता दिवाळीचा खर्च तर 14,000च्या समोर गेला ना. रामदास मिसाळ. बरं, आता या मतदारसंघात लोकसभेला जसा जरांगे फॅक्टरचा प्रभाव वाटला तसा राहील काय? हो, जरांगे पाटला फॅक्टरचा प्रभाव या टप्प्यात 100% राहील. बरं, आणि या मतदारसंघात वातावरण सध्याच्या घडीला कुणाचं? सध्याच्या घडला शेतकऱ्याचा रोष आहे. शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही आहे. बरं, कापसाला भाव नाही आहे. सोयाबीनचे भाव कमी आहे, गोडतेलाचे भाव वाढले. कापूस आयात केला यांनी, शेतकऱ्याचा कापूस निघला. आता कापसाला भाव नाही, कापूस आयात केल्यामुळे शेतकऱ्याचा कापसाचे भाव पडलेले आहे. शेतकरी रोष दाखवणारच आहे. कुणाच्या विरोधात दिसणार आहे? सरकारच्या विरोधात. विद्यमान सरकारच्या विरोधात. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटतं का मग परत मालाला भाव देईल हे सर? हो, परत मागच्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली ती. शेतीला योग्य भाव होता, सोयाबीनला चांगला भाव होता, कापसाला 10-12 भाव भेटला होता. बरं, पण आता ह्या राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 6,000 रुपये वार्षिक पण दिल्या जातात. 6,000 कोणाला लागते हो साहेब? शेतीला भाव पाहिजे, फक्त कापसाला भाव पाहिजे. दुसरं 6,000ला काही घेणते नाही लोकांना. 6,000 हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे भाव वाढून द्यायचे. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? निवृत्ती दगडूवारी. बरं, काय करता? शेती. काय शेती त्यांना? शेतीत काय कपाशी आहे, सोयाबीन आणि सोयाबीनला कापसाला चांगला भाव आहे का? चालली त्या 3,032 घेऊन राहिली. बरं, मग या इकडे प्रचार कोणाला चालू आहे, कुणाचा? आता सध्या आम्ही बदनापूर सर्कल गमदी सर. बरं बरं, काय कुणाची हवा वाटते? आता हवा काही सांगता येत नाही सर. आम्ही आता म्हातारी कोतारी माणसं आहे. बरं, आम्हाला काही सांगता येत नाही. तुम्हाला हवा बस फ्री आहे का? हा, बस आहे फ्री. मग शासनानं केलेली आहे ना? हा, सरकारने केलेली. हा, या सरकारने केलेली. हे येईल का परत सरकार?
त्याचं काही सांगता येत नाही सर. आता कसं आहे, जनता आहे, जनता जनार्दनी. शफीक रशीद शेख वालसाडावर. बरं बरं. तुमच्या मतदारसंघात कोण येईल असं वाटतं तुम्हाला? आता त्याचं तर काही सांगता येणार नाही, पण शेतकरी जे त्रस्त आहे, मालाला भाव नाही आहे, लाडकी बहीण योजना जी चालू केली त्या तारखेपासूनच गोड तेलाचे भाव 140 ते 145 रुपये किलो झाले. बरं बरं. वरती कोणाचं सरकार येईल वाटतं? वरती महाविकास आघाडीचं. नमस्कार. यानंतर आपल्यासोबत आणखी एक मतदार आहेत. काय नाव आहे आपलं? संजय नारायण गायकी. बरं गायके साहेब, या मतदारसंघात प्रचार करायला आहे का नाही? प्रचार सुरू झाला का नाही? चांगला झालेला आहे. कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत? भाजप महाआघाडी. महाआघाडीचे. काय वाटतं वातावरण पाहून तुम्हाला एक मतदार म्हणून? कुची साहेबच चांगल्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्यांनी. बरं, नक्कीच येतील ते. पुन्हा एक मतदार आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे आपलं? योगेश नागवे. बरं, तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कुणाची हवा आहे? आता हवा सध्या दोन्ही नेत्यांची आहे. बरं. पण आम्ही आता मराठा आरक्षणामध्ये 2 वर्षापासून सक्रिय आहे आणि सगळेच मराठा सहयोगीतले सक्रिय आहे. असं वाटतं की जरांगे पाटलांनी जे उमेदवार दिले होते त्यांनी माघार घेतलेली. होय. याचा अर्थ त्यांनी समाजावर सगळ्या गोष्टी सोपवलेल्या आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की आता जरांगे म्हटले तुम्हाला ज्यांना मतदान करायचं त्यांना करा. ज्यांना मतदान करा त्यांना करा असं म्हणतायत ते, परंतु आमचा वाद कोणाबरोबर होता आतापर्यंत? जे सत्तेत होते ते, केंद्रातही त्यांची सत्ता होती, आज राज्यातही त्यांची सत्ता आहे. ते आमचे मायबाप होते, त्यांनी पाटलांच्या भूमिकेला न्याय दिलेला नाही. आम्ही पाटलांचे समर्थक आहे. पाटलांनी जरी आदेश दिलेला आहे, समाजावर सगळ्या जरी गोष्टी सोडलेल्या आहेत, परंतु पाडापाडीचा आदेश तर त्यांचा आम्हाला मान्यच करावं लागेल. लोकसभेला जसं मराठवाड्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर पाहायला मिळाला, त्याच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं पाहायला मिळेल का यंदा? हो, 100%. यावेळेस परिवर्तन नक्की होईल आशा आहे. न्याय मराठा समाजाला नक्की भेटेल सत्ता परिवर्तन झालं तर. या मतदारसंघामध्ये मागचे जे आमदार होते तुमचे कुचे, त्यांनी विकास केला नाही का असं म्हणता येणार? आता 10 वर्षापासून त्यांची सत्ता होती. 10 वर्ष पाहिजे तसा विकास काही मला वाटत नाही इकडे झालेला आहे. आज आता त्याच्यावरती होईलच काही. निवडणुकीमध्ये मतदार त्यांना मतदानाच्या भूमिकेतून दाखवून देईल. विकासाचे मुद्दे आहेत, आरक्षणाचा मुद्दा आहे. हां, माझं गाव त्यांच्याच मतदारसंघामध्ये येतं. 10 वर्षापासून काय विकास केलेला माझ्या गावकऱ्यांनी पाहिला, परिसरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. परवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की 44 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बिल माफ केलेलं आहे. मी आमच्या इंजिनियरला बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा सर, एप्रिल, मे आणि जून 3च महिन्याचं बिल माफ झालेलं आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की बुवा हे बिल माफ होतं, मग एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये आम्ही बागायती शेती नसतेच मराठवाड्यामध्ये, कोरडवाहूच असते. त्याचं बिल शेतकऱ्यांना काय येणार आहे ते तुम्ही माफ करत असेल तर. राहिली गोष्ट आमचं समर्थनही अशाच लोकांना राहील की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं सोनं आहे, शेतकऱ्याचं भलं जे पार्टी करेल किंवा जो पक्ष करेल त्याला आम्ही समर्थन करूच निश्चितच आहे. तर आपलं नाव काय? गोरखनाथ मालुसरे. बरं, मालुसरे साहेब, या मतदारसंघात काय वाटतं एक मतदार म्हणून कुणाच्याकडे वातावरण आहे? कुचे साहेबाकडं. बरं, कशामुळे? त्यांचं काम चांगलं आहे. बरं. पुन्हा रोड झाले, गावातले ते आपले असते मंदिराचं सभामंडप त्याचे कामं, असे देणगी खूप देतात ते. देणगी देतात? हो, त्याच्यामुळे. हो, चांगले म्हणजे कामं चांगली आहे त्यांची. बरोबर. पण आता लोकसभेला तर आपल्या राज्यामध्ये महाविकास आघाडीला कौल दिलाय, तर तसं होणार नाही वाटतं का? नाही, ह्यावेळेस नाही होणार तसं. ह्यावेळेस महायुतीची. बरं. आणि तुम्ही काय करता? मी शेतीच करतो. बरं. काय शेतीमध्ये तुमच्या? हे सरकी, कापूस, सोयाबीन. बरं. आता पण महाविकास आघाडी शेतकऱ्याला कर्जमुक्ती देणार आहे तुम्हाला, तर त्याच्याबद्दल काय? त्यांचं काय आता ते इशा असा आहे, त्यांनी कर्नाटकात हे केली, तिथं काही शेतकऱ्याचं काहीच झालं नाही तिथं. आता इथं यांनी दिली, 2दा दिली, फडणवीस साहेबांनी दिली एकदा, आता शिंदे साहेब बी देते डबल. उद्धव ठाकरेंनी दिली होती ना 2 लाख. हो, त्यांनी दिली ती, पण 3 लाखांपर्यंत देणार नाही. आता तरी शिंदे साहेब करते ना याच्यावर काहीतरी. बरं. शिंदे साहेब देते ना, शेतकऱ्यासाठी चांगलं सरकार आहे, देते काही शेतकऱ्यांसाठी उजू. बरं. महिलांसाठी देखील पण दिलंय, पण मग महागाई पण वाढल्याचे मुद्दे. महागाई तर वाढलीच ना. तेल आता पहिल्यानं 1700 रुपयाला होता, आता 2200 रुपये लागू राहील 15 लिटरला. महागाई वाढून थोडी कमी करते सरकार आल्यावर, काहीतरी करते नसते शेतकऱ्यांसाठी. भगवान बाबूराव ठोंबरे. बरं. प्रचार कसा चालू आहे तुमचा? या प्रचार एकदम व्यवस्थित चालली. बरं. आता महायुतीचा जो उमेदवार आहे पुढचा, नारायण कुचे, स्ट्रॉंग उमेदवार आहे, लगातार 2 वेळापासून ते निवडून येत आहेत. त्यांचं आव्हान कसं पाहताय तुम्ही कार्यकर्ते? काही नाही, मतदारांनाही ठरवलं आहे की जो आमदार आहे बदनापूर विधानसभेचे 10 वर्षापासून, यांचा विकास नाही पण लोकाला तकलीफ झाली आहे. खोटे नाटे गुन्हे दाखल करता, सर्व राजकीय विरोधकावर खोटे गुन्हे, तसेच अधिकारी पोलीसवाले ऐकून हप्ते घेतात.
तहसीलवाल्याकडून हप्ते घेतात. ह्यो टक्केवारीवाला आमदार आहे. जनतेनं ठरवलं की आता आपल्याला टक्केवारी हटवाचा नारा सुरू केलेला आहे. बरं, जरांगे फॅक्टरचा फायदा होईल का तोटा होईल? 100% फायदा होईल. कारण की जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचे बबलूशेठ चौधरी हे पहिल्यापासून मनोजदादा जरांगे मराठा योद्धा यांच्यासोबत हे प्रत्येक आंदोलनात सक्रिय आहे. त्यामुळे आमच्या उमेदवाराला 100% त्यांचा फायदा होईल. निश्चितच. तर हे सगळे मतदार आपण या मतदारसंघातले राजूर या गावचे पाहिले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.